जर कुठे जायचं असलं तर आधी आलेल्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण कराव्या लागतात. अशाच काही ऑर्डर्स होत्या ज्या बाहेरगावी जाणार होत्या, मुंबईला जाणार होत्या. 3 ते 4 दिवस तिकडे जायला लागून जातात त्यांना. आणि त्या ऑर्डर्स रेडी केल्या. त्यानंतर घरच्यासाठी तिळगुळ पापडी, लाडू हे सगळं रेडी केलं. आणि चिवडा वगैरे थोडंफार असं छोट्या छोट्या ऑर्डर्स होत्या ह्या रेडी केल्या. आणि खारी शंकरपाळे, त्यानंतर लिंबाचं लोणचं तर असतंच आपलं, 12ही महिने आपण विकतो ते गोड फ्रेश आणि छान टँगी लागतं. आणि संक्रांतीला मी नसणार होती ना घरी, तर नवऱ्यासाठी छोटे छोटे शेंगदाण्याचे लाडू आणि तिळपट्टी केली. आम्ही निघालो प्रवासाला. विहान म्हणतो मम्मा ब्लॉग शूट कर ना आम्हाला पण, मी असं कर तसं कर, तो सांगत होता बऱ्यापैकी. आणि हा नवीन एक्सपिरियन्स होता छोट्याशा बेबीला पण, माऊला पण, की बसमध्ये जातोय वगैरे. पण विहानला कसली झोप लागते सारखं, आलं का गाव, किती किलोमीटर बाकी आहे, किती वेळ झाला आहे. आणि कसं बसं पोचलो सकाळी 7 वाजता. तर मग काय खेळणी, बहीण भावांना भेटणं सुरू. एकमेकांना भेटल्यावर फक्त 5 मिनिट कौतुक राहतं, नंतर मारामाऱ्या त्या सुरूच होऊन जातात. मामाला दे, तू चक्कर मामाला. म्हणू डान्स कर, ए म्हणा डान्स कर. रॅली सुरू होऊन 15 मिनटं झाले बरोबर. माऊ झोपून गेली, विहानची रडरड सुरू झाली. आणि मग काय आलो परत आपल्या घरी. मुलं काही कुठे जाऊ देतात का? असं असतं बाबा 2-2 मुलांना घेऊन. बरंच बरं आहे ते. मग म्हटलं चला आता अकोल्यात आलं आहे, मामाचं गाव आहे, तर थोडंसं लहानपणीच्या आठवणी आहेत, फिरूया, मुलांना घेऊन जाऊया. गांधी रोड आपलं फेवरेट, तिथल्या पावभाजीची आठवण खूप मनात आहे आधीपासून. बघूया म्हटलं इतक्या वर्षात आहे की नाही सगळ्या गोष्टी तशाच्या तशा, ते एक्सप्लोअर करायचं. मग काय पहिल्या इथं ऑटोमध्ये बसवलं मुलांना, मज्जा येत होती. हे खा ते खा, आईस्क्रीम खा, ज्यूस प्या. ते सगळं आवरून घरी आलो. मग उशिरा बड्डे केला. हा बघा बड्डेच्या दिवशी पण रडतोय बिचारा. मामाला म्हणतो मला जिओचा फोन घेऊन दे, सेम घेऊन दे. मामा नाही बोलला. मग काय काही मागतात मुलं. 2nd क्लासला होता. मग भेटला प्रसाद, दिला मम्मीनी. बर्थडेच्या वेळेस बिचारा रडत बसलेला. वाढदिवसाचं गिफ्ट या मुलांना. 2nd क्लासचा मुलगा फोन मागतो विथ सिम मागतो. मामा म्हणतो हा देईल मी तुला घेऊन. तो नाही, खाओ नानी की कसम. नंतर मग मामा मुखरला तर रिस्क नको म्हणून तो आधीच कन्फर्मेशन घेऊन घेतलेलं बरं नाही का.